नमस्कार, शीतल्स किचनमध्ये स्वागत आहे। आज मी तुमच्यासोबत मसाले भाताची एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे। आज आपण लाल मसूर डाळीचा मसाले भात बघणार आहोत। अगदी कमी वेळेत टेस्टी असा मसाले भात हा तयार होतो। तसेच दरवेळेसचा जर मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल तर कधी नव्हे तुम्ही हाही मसाले भात ट्राय करू शकता। करायला वेळही लागत नाही आणि पटकनही होतो। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी 2 कांदे मी उभे कट करून घेतले आहे, एक मोठा टोमॅटो घेतला आहे आणि वाटाणा घेतला आहे। तसेच कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेली आहे। कुकरमध्ये मी 3 ते 4 चमचे तेल घालून घेत आहे। यामध्ये तुम्ही हवं तर साजूक तूपही घालू शकता। तेल गरम झाल्यावर आपण यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेणार आहोत। ज्यावेळेस आपल्याला स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि आपण मसाले भात खाऊनही कंटाळलं असेल तर अशा प्रकारे तुम्ही मसाले भात जर बनवला तर तुम्हाला नक्की आवडेल आणि करायला वेळही लागत नाही आणि सामानही जास्त लागत नाही। कढीपत्ता आणि कांदा घालून घेतलेला आहे। कांदा आपल्याला मस्त असा परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो घालणार आहोत। यामध्ये हवं तर तुम्हाला जे व्हेजिटेबल आवडतील तेही तुम्ही घालू शकता, पण मी थोडा सिंपलच हा बनवत आहे त्यामुळे या ठिकाणी मी जास्त व्हेजिटेबल्स घातलेले नाही। एक बटाटा घातलेला आहे। त्यानंतर 1 वाटी मी वाटाणा घातलेला आहे। वाटाण्याचा सीझन चालू आहे त्यामुळे भरपूर असा वाटाणा बाजारात विकायला येत आहे, त्यामुळे यामध्ये मी वाटाणाही भरपूर असा घातलेला आहे। हे सर्व आपलं परतल्यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत। साधारण 1.5 ते 2 चमचे मी यामध्ये लाल तिखट घातलेला आहे। पाव चमचा हळद घातली आहे। 1 चमचा धना-जिरा पावडर घातलेली आहे। अर्धा चमचा मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे। या ठिकाणी मी दुसरे कुठलेही मसाले वापरत नाही। हा मसाले भात मी अगदी सिंपल करत आहे। आपण लाल मसूर डाळीचा मसाले भात करत आहोत त्यामुळे 1 वाटी मी या ठिकाणी मसूर डाळ घेतलेली आहे आणि 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे। तांदूळ डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि ती यामध्ये घालून घ्यायची आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे। साधारण 2 वाटी तांदळाला या ठिकाणी मी 3 चमचे मीठ घातलेलं आहे। हे आपण आता 4 ते 5 मिनिटं तेलामध्ये तांदूळ हा व्यवस्थित असा परतवून घेऊ। तेलामध्ये तांदूळ परतल्याने भाताला एक वेगळीच टेस्ट येते आणि मोकळा मोकळाही भात आपला तयार होतो। कोथिंबीर घालून घेतली आहे। यामध्ये आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे। साधारण 2 वाटी तांदळाला या ठिकाणी आपल्याला 4 वाटी पाणी घालायचं आहे। या प्रमाणात जर तुम्ही पाणी घातलं तर तुमचा भात हा जास्त चिकटही होणार नाही आणि कच्चाही राहणार नाही। अगदी मऊ असा मोकळा सुटसुटीत आपला भात हा तयार होतो। त्यामुळे पाणी घालताना आपल्याला प्रमाणातच पाणी घालायचं आहे। पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि कुकरला आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 2 शिट्टीमध्ये मस्त असा आपला भात हा तयार होतो। बघा आपला हा लाल मसूर डाळीचा मसाले भात हा तयार झालेला आहे। अगदी मोकळा झालेला आहे। हा भात गरम गरम खायला तर 1 नंबर लागतो आणि करायलाही सोपा आहे। अगदी जे शिकाऊ असतील तेही हा मसाले भात करून खाऊ शकतात अशी ही रेसिपी आहे। कमी वेळेत टेस्टी असा आपला लाल मसूर डाळीचा मसाले भात हा तयार झालेला आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलवर लाईक करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला नवनवीन अशा रेसिपी बघायला मिळतील। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत।